येऊ का? अपर्णा, आज वेगळाच योग आलाय ना? हो खरंच. एरवी स्वादार्टकडनं आम्ही गोष्टी मागवतो आणि त्या टेस्ट करतो. आज तुला माझा प्रयोग बघायला लागेल. चहा किंवा कॉफी याच्या पलीकडे मी जाणार नाहीये. माझा एक्सपर्टाईज किंवा माझी रेंज प्रोडक्टची स्वादार्ट इतकी नाहीये. चहा पे चर्चा आवडेल की कॉफी पे चर्चा आवडेल? कॉफी पे चर्चा. चलो कॉफी बनाते हैं फिर. मंडळी, आज आम्हाला थेट वृंदा माटे यांच्या किचन मध्ये एंट्री मिळालेली आहे. तर आम्ही आता त्या कॉफी करतायत आमच्यासाठी. तर खरंच एकच मिनिट मी जरा हे उघडते. कॉफी करता करता गप्पा मारतोय आम्ही. तरी तुम्ही पण या. मी आपली नावाला टाकली साखर, कारण आजकाल कोणाचं साखरेचं कमी जास्त प्रमाण असू शकतं, तर आपण नंतर वरनं घालून घेऊ शकतो. वृंदाताई, मला विचारायचं आहे तुम्हाला की स्वादार्ट पर्यंत कसे पोहोचलात तुम्ही? वेल, स्वादार्टचं बारसं होण्याच्या आधीपासूनचा माझा स्वादार्टशी संबंध आहे विद्यार्थी गोगटे यांच्यापासून. म्हणजे माझी जर का क्रोनॉलॉजी बरोबर असेल तर ऑक्टोबर 2020 मधला दसरा, तेव्हाचं श्रीखंड ते त्यांनी आणून खाली दिलं होतं. आणि ते आम्ही, श्रीखंड ही गोष्ट चमच्यानी खायची नसते असं माझा मुलगा, जो लिटरली जग फिरतो, त्याचं मत आहे. तो जगात कुठेही गेला, कोणातही असला तरी श्रीखंड बोटानी चाटून खातो. तसं आम्ही ते श्रीखंड त्यावेळेला खाल्लं होतं आणि इट इज कंटिन्यूड. आणि मी बेसिकली कोकणातली असल्यामुळे मला खूप रिलेट झालं त्यांच्याशी, त्या प्रोडक्ट्सचे. पण मग तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट्स घेतलेत? सुरुवातीला त्यांच्याकडनं एक तर पापड, कुळथाचं पीठ, आमसुलं, म्हणजे जेव्हा दुकान नव्हतं तेव्हा, म्हणजे आत्ताचं पण नव्हतं किंवा आधी छोटं सेटअप होतं बाबाजी डेअरीच्या शेजारचं, ते पण नव्हतं. म्हणजे दुकानाचा सेटअप नव्हता. इट वॉज मी नोईंग विद्याताई ऑन द फोन. इट वॉज नॉट स्वादार्ट देन. मला असं वाटतं, इफ आय रिमेंबर राईट, स्वादार्ट हे फेब्रुवारी 21 पासून सुरू झालं, बरोबर? आय थिंक सो. तर त्याच्या आधीपासूनचं. त्यामुळे हे सगळे कोकणातले पदार्थ, आमसुलं, आगळ मुख्य म्हणजे काय म्हणतात त्याला, कोकमाचा रस. कारण सोलकढी आमच्याकडे प्रत्येकाला खूप आवडते, त्यामुळे त्या सोलकढीसाठी ते आगळ, बटाट्याचे पापड, मिरगुंड, नंतर पोहे किंवा श्रीखंड. नंतर त्यांच्या दुकान जेव्हा झालं तेव्हा दुकानात बराच वेळेला असायचं, ते असायचं. नंतर त्यांच्या केटरिंगमध्ये, म्हणजे मी त्यांना केटरिंगच्या पण हे दिलेले आहेत ऑर्डर्स. म्हणजे माझ्या एक आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल की माझ्या नवऱ्याचा 60वा वाढदिवस झाला तेव्हा लॉकडाऊन होतं. म्हणजे ही कम्प्लिटेड 60 मे 2020ला झाला होता, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा तर शक्य नव्हतं. मग त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला तेव्हा विद्याताईनं सांगितलेलं होतं की अशा अशा कारणासाठी मी हे करते, तर तुम्ही मी सांगितल्याशिवाय ऑर्डर घरी पाठवू नका, कारण त्यानं सरप्राईज होतं. गेस्ट ऑल्सो वर सरप्राईज. पण मला कौतुकाने असं सांगावं असं वाटतं, म्हणजे त्यांनी ती केटरिंगची ऑर्डर पण दिली होती आणि एक छोटासा छानसा हॅपी बर्थडे लिहिलेला केक पण होता. म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली आहे, सो दॅट इज समथिंग प्रोफेशनल, कमर्शियल, बट इट हॅड अ पर्सनल टच. की दॅट वॉज व्हेरी टचिंग, की आठवणीने काय कारणासाठी ऑर्डर दिली आहे हे सांगितलेलं असताना त्यांनी तो पाठवला. सो दॅट वॉज आपुलकी होती, त्यामुळे म्हणजे ऑर्डर दिली आणि म्हणजे हा प्रकार मला त्यांचे जे डिलिव्हरी बॉईज वगैरे येतात ना, म्हणजे अक्रॉस द काउंटर पण जाणवतो, किंवा ती जी मुलं येतात, किंवा जेव्हा दुकान, आता माझं जाणव बऱ्यापैकी कमी होतं बिकॉज ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज ऑर व्हेरिड रिझन्स. पण जेव्हा ते आधीचं पहिलं दुकान होतं तेव्हा बऱ्याच वेळेला जाणं व्हायचं. पण तिकडच्या पण ते जे दादाताई होते त्यांचा पण एक जो पर्सनल टच होतो, कारण शेवटी वी आर ह्युमन्स. त्यामुळे असं असतं की तुम्ही जरी, आणि अन्न वस्त्र निवारामधली, अन्न ही मूलभूत गरजांमधली मूलभूत गरज आहे, तर त्याला तो सुगरणीचा टच आणि तिथल्या त्या कमर्शियल ह्याला पर्सनल टच असलं ना, त्यामुळे ते बॉन्डिंग विल कंटिन्यू. आणि पुन्हा पुन्हा मग जावंसं वाटतं की तिथली माणसं सुद्धा जर आपल्याला छान स्वागत करत असतील आपलं, तर आपल्यालाही गप्पा मारायला आणि तिकडनं काही घ्यायला हे छान वाटतं एकदम. तसाच एक आणखी इन्सिडेन्स म्हणजे, मी केटरिंग म्हटलं तसं, की माझ्याकडे अशीच काहीतरी पार्टी होती, तेव्हा ओल्या नारळाच्या करंज्या मागवल्या होत्या. आणि अपेरेंटली आम्ही खूप सुगरण नाहीये, मला स्वयंपाकाचा बऱ्यापैकी कंटाळा आहे म्हटलं तरी चालेल, की हाऊस नाहीये, रादर कंटाळा आहे म्हणण्यापेक्षा. तर पण ओल्या नारळाच्या करंज्या अपेरेंटली इज माय सिग्नेचर डिश, पण मला काही कारणाने जमल्या नाहीत, मी त्या मागवल्या होत्या घरच्या पार्टीला. आणि माझे 88 वर्षाचे काका, त्यांना म्हणजे ही वॉज प्लीज, तू बाहेर न मागवलीस म्हणजे नक्की माझी खेचत नाहीयेस तू.
असते ना, बरोबर. तो टच त्याला होता, ती चव त्याच्यामध्ये होती. त्यामुळे तो एक आणखीन इन्सिडेंट केटरिंग. आणि नारळाच्या करंज्या म्हणजे खरंच खूप छान असतात. मी सुद्धा ट्राय केलेले आहेत. आणि आम्ही आत्ताच अनाघा रानडे यांच्या घरी गेलो होतो, तर ती म्हणाली की आणला तो बॉक्स की आमच्या घरात संध्याकाळपर्यंत तो संपलेला असतो. म्हणजे जर हवा असेल दुसऱ्या दिवसापर्यंत तर मी लपवून ठेवते अक्षरशः. तर असा तिचा अनुभव आहे. त्या नारळावरनं मला आठवलं आता त्यांची इनोव्हेटिव्ह आयडिया, नारळ, खवलेला नारळ, दॅट्स अ ब्लेसिंग. तर मला स्वतःला कोयत्याने नारळ फोडता येतो, खवता येतो वगैरे सगळं ठीक आहे, पण यु नो ॲज दॅट एज ॲडव्हान्स्ड एज, आय एम ऑन द फुटस्टेप्स ऑफ 60, तर खाली बसा खवणं, आणि ते बायका पण करतात, पण आपल्याला जो तो चव बारीक लागतो व्यवस्थित, त्याच्यामध्ये ते खालची खरवड नाही येता कामा, तो त्यांच्याकडे जो रॅप केलेला नारळ येतो, दॅट इज रिअली इनोव्हेटिव्ह. आणि तीच गोष्ट ह्याची पण बोटायचं दाण्याच्या कुटाची भाजा, सोला, त्याच्यामध्ये जी प्रोसेस इन्व्हॉल्ड आहे, पाकिट घरी आली, बस साबुदाण्याची खिचडी करा, मोकळे व्हा. आमच्या सगळ्या वर्किंग वुमनना पुन्हा एकदा मी सांगते की दाण्याचं कूट आणि खोवलेलं खोबरं ही सेवा स्वादार्ट आपल्यापर्यंत पोचवू शकताय. तर त्यामुळे तुम्ही अगदी हक्कानी फोन करा आणि या सेवेचा लाभ घ्या नक्कीच. वृंदाताईंनी घेतलेला आहे आणि त्यांनी आत्ताच त्यांचा अनुभवही आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. तुम्ही वृंदाताई मगाशी म्हणालात की तुम्ही केटरिंगची ऑर्डर दिली, तर त्यामध्ये विशेषत्वानी काय मागवलं होतं आणि म्हणजे आणि तो अनुभव कसा होता तुमचा स्वादार्टच्या एकूणच सेवेबद्दल काय सांगू? एक तर मी प्रकर्षाने पहिलं, मी स्वतः वेळेची खूप बांधिलकी मानते. 10 वाजता अपॉइंटमेंटला जायचं असेल तर 10ला 5 मिनिटं असताना मला पोचायला आवडतं. तर तो एक फॅक्टर मी स्वादार्टच्या डिलिव्हरीच्या बाबतीत सांगेन की त्यांनी जी वेळ सांगितलेली असते त्या वेळामध्ये त्यांची माणसं धावत पळत येतात, पण डिलिव्हरी इज टाइमली. सो 12:30 सांगितलंय तर अरे बापरे 1 वाजला अजून आलं नाही असं होत नाही. आणि इन केस ऑफ सम इव्हेंच्युअलिटी, समजा जर का गोंधळ असेल तर लगेच हल्ली ग्रुपवर मेसेज येतो की आवर टीम इज ट्राईंग बेस्ट टू डिलिव्हर इन टाईम, पण काही या कारणामुळे होणार नाही वगैरे. सो ते एक खूप छान वाटतं. आणि मला केटरिंगची ऑर्डर खरं सांगायचं तर मला आता आठवत नाही आहे मी एक काय एक्झॅक्टली ऑर्डर केलं होतं ते, पण ऑफकोर्स इट वॉज अप टू द टेस्ट. पण मला प्रकर्षाने सांगायला आवडेल, मी जसं म्हटलं तसं की मी स्वतः कोकणातली असल्यामुळे कोकणातल्या डेलिकसीज मला भयंकर आवडतात. तर 2 गोष्टी, म्हणजे आता मी त्याचं नाव घेतलं तरी आय नो आय बी ड्रुलिंग. एक तर आंब्याचं सासव, दॅट इज बियॉन्ड ऑसम. आणि दुसरं म्हणजे जी ह्या वर्षी ट्राय केली होती ती मी जेव्हा जेव्हा मेन्यूवर होती तेव्हा तेव्हा मागवली होती, अनसा-फणसाची भाजी. दॅट वॉज ग्रेट. पण मग तुम्ही कोकण साईडच्या आहात का? म्हणजे तुम्हाला अनसा-फणसाची भाजी GSB तिकडे जास्त करतात, तर तुम्ही कसं काय? नाही, म्हणजे आंब्याचं सासम आणि अनसा-फणसाची भाजी मी स्वतः, म्हणजे मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहे, पण माझी आई कोकणातली आहे. म्हणजे तिच्या लग्नापर्यंत ती चिपळूणमध्ये होती आणि माझे वडील जरी मुंबईमध्ये बॉर्न अँड ब्रॉट अप असले तरी रूट्स त्यांचे, म्हणजे आजी वगैरे कोकणातली. त्यामुळे माहेरी माझ्या वातावरण कोकणातलं, म्हणजे आम्ही नारळावर वाढलो असं आणि कोकमावर वाढलो असं म्हणायला हरकत नाही. पण आंब्याचं सासव किंवा अनसा-फणसाची भाजी ही मी कधी खाल्ली नव्हती आधी. पण त्याच्यामध्ये शेवटी तो गोवा म्हटल्यावर एक्सटेन्शन ऑफ कोकण म्हटल्यावर आपणाही हे असं झालं होतं ते असं. त्यामुळे ते भयानकच, म्हणजे सॉरी हा शब्द खूप विचित्र आहे भयानक हा, पण ते मला खूप आवडलं होतं. आणि जसं मग अशी मी केकची तुम्हाला आठवण सांगितली, ज्यांनी आठवणीने पाठवली होती, तसं मग दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीच्या वेळेला मोदक सांगितले होते, मी ऑर्डर केले होते. मी घरी करते, पण हल्ली कधी कधी ना असं गेस्टना सर्व करायला वगैरे खूप 40-45 वगैरे केले जाते. बरोबर. तर त्यावेळेला त्यांच्याकडे काहीतरी इश्यू झाला, ते करणं शक्य नव्हतं, सम अनफोर्सिन थिंग्स हॅपन. आणि त्यांचा फोन आला की असं असं आम्हाला ऑर्डर घेतली आहे, ती आम्हाला पुरी करता येणार नाही. म्हटलं दॅट्स फाईन, होऊ शकतं, कोणाकडे होऊ शकतं. पण द ब्युटी ऑफ इट अगेन आय सेड की पर्सनल टच त्याच्यामधला. म्हणजे 2 दिवसानंतर तो मला नाव नाही माहिती त्याचं, पण तो पहिल्यापासून विद्याताईंकडे तो मुलगा आला, ताईंनी पाठवले. अरे म्हटलं मी नव्हते सांगितले, 6 मोदक होते, तर म्हणे ताईंनी द्यायला सांगितले. म्हणजे दिस वॉज एक हे खूप छान गेस्चर आहे की आपण तेव्हा नाही करू शकलो, पण नंतर त्यांनी ते पाठवलं. अपेक्षा नव्हतीच नॅचरली, कारण इन्सिडेन्सच असा झाला होता की त्यांना शक्य नव्हतं करणं. बरोबर. पण मी म्हटलं तसं की 2 P's, प्रोफेशनॅलिझम अँड पर्सनल टच,
दॅट गोज विथ स्वादाट. ऍब्सोल्युटली. म्हणजे खरंच आम्हाला खरंच खूप आनंद झालाय आणि अशी उत्तम सेवा नक्की स्वादाटकडनं तुम्हाला मिळेल. आणि आता आपण छान कॉफीचा आस्वाद घेऊया. येस, मला तुम्हाला म्हणजे आस्वाद घेऊया. हो, त्या आस्वाद मध्ये स्वाद आहे, पण त्या कॉफीचा आस्वाद स्वादाच्या पदार्थांनी इतका व्यवस्थित असेल की नाही मला माहित नाही. ऍज आय सेड, मला स्वयंपाकाची आवड नाही. आपली मी कॉफी केली ती गोड मानून घ्या, साखर घालून. त्या गोड ग्राहकांकडे आम्ही आलोय, त्याचा गोडवा त्यांच्या बोलण्यातनं उतरलाय. त्यामुळे कॉफीमध्ये जरी साखर कमी असली ना तरी आम्हाला ती गोडच लागणार आहे. त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. वृंदाताई, मला एक सांगा की तुम्ही स्वादाटचा प्रवास हा सुरुवातीपासून पाहिलाय, तर आता आधीचं स्वादाट आणि आताचं स्वादाट तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे मी म्हटलं तसं की त्याचा व्याप वाढलाय आणि कधी कधी मला असं वाटतं क्वालिटी अँड क्वांटिटी ह्याचा रेशो कधी कधी इन्व्हर्स असतो, व्यस्त असतो त्याचं प्रमाण, पण तो सुटला नाहीये. मी तर मगाशी म्हटलं जसं की 2 P, प्रोफेशनलिझम अँड पर्सनल टच, आणि आय एम शुअर दे विल मेंटेन इट. ती खात्री आहे. कारण मी म्हटलं तसं की बाळसं झालेलं स्वादार्थ हे बाळसं झालेलं नसल्यापासूनचा जो माझं असोसिएशन आहे, ते असोसिएशन तेव्हाची फिलिंग आणि आत्ताचं जे फिलिंग आहे त्याच्यामध्ये फरक नाहीये. सो लास्ट 4 years ऑलमोस्ट दे हॅव मेंटेन्ड इट. आय एम शुअर दे विल कंटिन्यू. कारण ते काही फ्युजनच्या नावाखाली काही वेगळे पदार्थ ट्राय करत नाहीत, हे मला बरं वाटतं. सो शॅल वी? हो, नक्की. वा वृंदाताई, कॉफी एकदम झकास, गोडवा तर अप्रतिम. जसं तुम्ही जितकं गोड बोलताय ना, अगदी खरोखर कॉफीचा गोडवाही मला तसाच जाणवतोय. तर आणि आम्ही आज राजयोग सोसायटीमध्ये आलोय, जयप्रकाश नगरमध्ये. तर हा एक छान योगायोग जुळून आलेला आहे. आणि वृंदाताई शिक्षिका आहेत. मंडळी, आणखी एक सांगायचं म्हणजे आमचे बरेचसे ग्राहक शिक्षक आहेत आणि त्यांच्या नजरेतून आम्ही पास झालोय की नाही, त्यांना चांगली सेवा मिळाली आहे की नाही. कारण शिक्षकाला पूर्ण हक्क असतो की आपल्या शिष्याचे कान पकडून, कान पिरगळून वेळोवेळी त्याच्या चुकीची जाणीव करून देणं. आणि खरं तर आम्ही हाच फीडबॅक घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि काय म्हणतो ना आपण, योगायोगानी आमचे हे ग्राहकही शिक्षक आहेत. तर खरंच आम्हालाही उत्सुकता असते की एका शिक्षकाच्या नजरेतून स्वादाटने कशी प्रगती केलेली आहे, किंवा त्यांना काय जाणवलंय, काय आवडलंय, काय नाही आवडलंय, आणि त्याप्रमाणे आमच्या सेवांमध्ये उत्तरोत्तर सुधारणा करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील असू. तर वृंदाताई, काय सांगाल जाता जाता स्वादाटबद्दल? ॲज आय सेड, फ्युजनच्या नावाखाली प्रयोग करू नका आणि कोकणच्या ऑथेंटिक डिशेस जगापुढे नक्की आणत राहा. कारण कोकण म्हणजे फक्त हापूस आंबा नाही. एक त्याला टॅगलाईन जोडते, हापूस हा कोकणचा नाहीच आहे, तो बाहेरून आलेला आहे. कोकणचा पायरी आणि रायवळ आहे. त्यामुळे तिथलं जसं नैसर्गिक सौंदर्य आहे त्याचबरोबर खाद्य सौंदर्य जगापुढे आणत राहा. नक्की नक्की. या खाद्य सौंदर्याने नटलेले आणि वेगवेगळे खाद्य रंग आम्ही नक्की आमच्या ग्राहकांसाठी नक्की आणू. तर वृंदाताई, आज आपण आमच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झालात, आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल टीम स्वादाट तर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद.